भारतीय संस्कृती आर्य, द्रविड, मंगोलियन, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, आदिवासी यांच्या एकत्रित जगण्यातनं जी एकंदर संमिश्र संस्कृती झालेली आहे ती भारतीय संस्कृती आहे. ही भारतीय संस्कृती पंडित नेहरूंना अपेक्षित आहे. तो भारताचा खऱ्या अर्थाने शोध साधं आहे. आपल्याकडे हिंदूंच्या सर्व लग्नामध्ये सनई वाजवली जाते, ती सनई बिस्मिल्ला खानची असते. हे दररोजच्या आपल्या जीवनातलं सांस्कृतिक ऐक्य आहे. लग्नामध्ये जी जिलबी दिली जाते, जिलबी हा पदार्थ भारतातला नाही, तो मोगलांबरोबर अफगाणिस्तानातनं आलेला आहे. पण सर्व लग्नांमध्ये जिलबी असते, सर्व लग्नांमध्ये बिस्मिल्ला खानची सनई असते. हे आपल्या दररोजच्या जीवनातलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं उदाहरण. ही संमिश्र संस्कृती आहे. या संमिश्र संस्कृतीचा आग्रह हा प्रामुख्याने मौलाना आझादांनी धरला. हे मौलाना आझादांचं संपूर्णपणे वेगळेपण. त्यांनी हे स्पष्ट इंडिया विन्स फ्रीडम म्हणून मौलाना आझादांचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतकं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, मुस्लिम समाजासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की धर्म हा देश उभारणीचा पाया असू शकत नाही. इतकं स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे. हे चुकीचं आहे. मोहम्मद अलीजींना इस्लामच्या नावाने पाकिस्तान मागतायत, हे चुकीचं आहे. धर्म हा कुठल्याही देशाचा उभारणीचा पाया असू शकत नाही. आणि मग त्यांनी म्हटलेलं आहे की मध्य आशियामध्ये आणि इतर ठिकाणी शेकडो मुस्लिम राष्ट्र आहेत, ती काय एकत्र आली नाही? सगळ्यांचा धर्म एकच आहे पण राष्ट्र वेगळी आहेत. युरोपाचं त्यांनी उदाहरण दिलं, सर्व ख्रिश्चन आहेत, त्यांचा धर्म ख्रिश्चन आहे पण प्रत्येक राष्ट्र वेगळं आहे. म्हणजे धर्म हा कुठल्याही राष्ट्र उभारणीचा पाया असू शकत नाही. हे इंडिया विन्स फ्रीडम मध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे. हा जो दृष्टिकोन होता, हिंदू मुस्लिम ऐक्याचा जो दृष्टिकोन होता, हा दृष्टिकोन अनेक कारणामुळे अनेकांना मान्य नव्हता. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसेल की गांधी आणि मौलाना आझाद यांच्या विचारामध्ये साधर्म्य आहे आणि मोहम्मद अली जिना आणि सावरकर यांच्या विचारामध्ये साधर्म्य आहे. यांच्या विचारामध्ये साधर्म्य. काय साधर्म्य? ह्यांना धर्म, गांधींना आणि मौलाना आझादांना धर्म नैतिकतेच्या पातळीवर न्यायचा होता. सावरकरांना आणि